बोधकथा चिंगी आणि जादुई फुलांची वाटी। एका सुंदर गावात चिंगी नावाची खोडकर पण हुशार मुलगी राहायची। चिंगीला खूप गमती-जमती करायला आवडायचं। तिला झाडं, फुलं आणि निसर्ग खूप आवडायची। एके दिवशी तिच्या आजीने तिला एक गोष्ट सांगितली। चिंगी, आमच्या गावाच्या जंगलात एक जादुई फुलांची वाटी आहे। ती फुलं बोलू शकतात आणि ज्या व्यक्तीचं मन निर्मळ असतं त्या व्यक्तीला ती एक खास इच्छा पूर्ण करून देते। हे ऐकून चिंगीचे डोळे चमकले। अगं आजी, मी तिथे जाऊन ती फुलं पाहणार। दुसऱ्या दिवशी सकाळी चिंगी बॅग घेऊन जंगलाकडे निघाली। तिला वाटेत खूप सुंदर पक्षी, फुलपाखरं दिसली। चालता चालता तिला एक छोटंसं सशाचं पिल्लू दिसलं, जे झाडीत अडकलेलं होतं। चिंगीने ते पिल्लू बाहेर काढलं आणि त्याला म्हटलं, घाबरू नकोस, मी तुझी मैत्रीण आहे। तेव्हा ते सशाचं पिल्लू आनंदाने उड्या मारू लागलं। थोड्या वेळाने चिंगीला एक मोठं झाड दिसलं, ज्याच्या मागे एक छोटंसं तळं होतं। तिथे सुंदर चमचमणारी फुलं होती। ती फुलं हलत होती, जणू ती हसत होती। हॅलो चिंगी, अचानक एक फूल बोललं। चिंगीला आश्चर्य वाटलं। तुम्ही बोलताय? हो, आम्ही जादुई फुलं आहोत। तुझं मन खूप निर्मळ आहे, म्हणून आम्ही तुझी एक इच्छा पूर्ण करू शकतो। चिंगी विचारात पडली आणि हसत म्हणाली, मला फक्त एकच हवी, माझं गाव खूप आनंदी आणि सुंदर असावं। तेव्हा अचानकपणे ती जादुई फुलं चमकू लागली आणि आकाशात सुंदर रंग उडू लागले। तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल, असं फुलांनी सांगितलं। चिंगी घरी परत आली आणि काही दिवसातच गावात भरपूर पाणी, झाडं आणि फुलं वाढायला लागली। पक्षी गाऊ लागले, लोक आनंदी झाले। सगळ्यांना कळलं की चिंगीमुळे त्यांचं गाव जादूने सुंदर झालं। ही गोष्ट आपणाला शिकवते की निर्मळ मन आणि निसर्गप्रेमामुळे जग अधिक सुंदर बनू शकतं। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।